आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी वाढ होण्याकरिता आदिवासी विद्यार्थ्यांची मुंबईकडे कूच. आदिवासी विकास विभागामार्फत विद्यार्थी शिक्षणानिमित्त वास्तव्यास आहेत. घरापासून लांब असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून आहार भत्ता म्हणजे डीबीटी देण्यात येतो. मात्र हा डीबीटी वाढत्या महागाईमुळे पुरेसा नसून हॉस्टेलमधील आणि पंडित दीनदयाल स्वयं योजनेतील विद्यार्थ्यांना डीबीटीमध्ये वाढ करून द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी धुळ्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या डीबीटीमध्ये वाढ झाली, परंतु पंडित दीनदयाल स्वयं योजनेतील विद्यार्थ्यांना डीबीटीमध्ये वाढ न झाल्याने आदिवासी विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. धुळे शहरातील आदिवासी विद्यार्थी पंडित दीनदयाल स्वयं योजनेतील समाविष्ट विद्यार्थी यांनी काही दिवसांपूर्वीच आदिवासी प्रकल्प विभागाला या संदर्भात पत्र देऊन अल्टिमेटम दिला होता की आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही मुंबई मंत्रालय येथे पायी मोर्चा काढून आंदोलन करू. त्याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातून शेकडो विद्यार्थी डीबीटी वाढ या मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून आदिवासी प्रकल्प विभागाच्या वतीने यावेळी समजूत देखील काढण्यात आली. मात्र विद्यार्थी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोवर आम्ही आता मागे हटणार नाही असाच निर्णय विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला. ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे. माझं नाव योगेश भटू पावरा. मी TYBA चा विद्यार्थी आहे. मागील 10 वर्षापासून म्हणजे 10 महिन्यापासून आम्ही डीबीटी वाढीसाठी मोर्चा तसेच भरपूर निवेदन दिले, तरीही अद्याप याच्यावर शासनाने लक्ष दिलेलं नाही. मागच्या वर्षी हॉस्टेल तसेच आम्ही दीनदयालचे विद्यार्थ्यांनी मिळून एक मोर्चा काढला होता. पण त्रुटी एवढीच की पंडित दीनदयालचे विद्यार्थी मंत्रालयाला गेले नव्हते. त्यामुळे फक्त हॉस्टेलची मागणी पूर्ण केली गेली. त्यामुळे त्यांची डीबीटीत वाढ झाली व डीबीटी वाढ करून त्यांना वर्गही केले गेले. मात्र पंडित दीनदयाल स्वयं योजनेतील विद्यार्थ्यांना अद्याप ही डीबीटी वाढीचा निर्णय देण्यात आला नसून डीबीटी वाढ करून अजूनही वर्ग केले गेले नाही. तर या संदर्भात आम्ही भरपूर निवेदन किंवा मोर्चा देऊन थकलो आहे. तर आम्ही जाब मागण्यासाठी किंवा आमच्यावर शासन लक्ष केंद्रित करावं म्हणून आम्ही पायी मोर्चा काढून 150 विद्यार्थी मंत्रालयाला निघालो आहे. बाकीचे विद्यार्थ्यांचे पेपर असल्या कारणामुळे ते पेपर संपल्यावर परत आमच्यासोबत सहभागी होणार आहे. जर मोर्चात आम्ही मुंबईत जात असताना जर विद्यार्थ्यांचं काही बरे वाईट झाले किंवा दुखापत झाली तर याची जिम्मेदार सदर प्रशासन आणि शासन ठरणार. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.